जय श्रीराम, हर हर महादेव. मी सचिन पाटील. एका म्हाताऱ्याचा एक व्हिडिओ आला, आपण सगळ्यांनी बघितला असेल. तो म्हातारा म्हणतोय की कशा पद्धतीने पाटलांनी बायका नाचवल्या, बायकांचा नाद केला आणि शेत, त्यांच्या संपत्ती सगळ्या बाईंच्या नादात त्यांनी गमावल्या. जरी तो म्हातारा बोलत असला, त्याला बिचाराला चढवलेला आहे, मागच्यांनी सुद्धा त्याला जोश दिलाय. जोशमध्ये ते म्हातारा तो बोलला. पण ही जी भावना आहे ती केवळ त्या म्हातारीची आहे का? आज रोजी बऱ्याच ठिकाणी समाज माध्यमांवर सुद्धा मी वारंवार अशा पद्धतीचं लिहिलेलं मला वाचायला मिळतंय. लोकांच्या चर्चांमध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतंय की पाटलांनी काय केलं, बायका नाचवल्या, पाटलांनी बायकांचा नाद केला आणि आता आरक्षणासाठी रडतायत. अशा पद्धतीने हे जे जातीवादी स्टेटमेंट आहे, हे समाजामध्ये द्वेष निर्माण करणारं हे जे भाष्य आहे, ह्याची निर्मिती का झाली? ही अशी वृत्ती पाटलांमध्येच आहे. हा समाजामध्ये समज का निर्माण झाला? हा समज खरा आहे का? याच्यावर सुद्धा काहीतरी बोललं गेलं पाहिजे की फक्त मराठा समाजामध्ये, पाटील समाजामध्येच फक्त बायका नाचवण्याची पद्धत आहे का? फक्त मराठ्यांनीच बायका नाचवलेल्या आहेत का? अशा पद्धतीचं बोललं जे जातंय, याचा अर्थ म्हणजे फक्त मराठा समाजानेच जर का बायका नाचवल्या, फक्त पाटलांनीच जर का बायका नाचवल्या, तर त्या नाचणाऱ्या बायका कोणाच्या होत्या? हा सुद्धा प्रश्न विचारला गेला पाहिजे. मग हे जे म्हातारं जे बोललंय, किंवा हे ज्या पद्धतीनं मी एक रील बघितली की काय राव तुम्ही धोत्राच्या धंद्यात भरपूर कमावलं आणि लुगड्यामध्ये गमावलं, ते असं काहीतरी गाणं आहे. बाईच्या नादानं सगळं लुगड्यात गमावलं. ठीक आहे बाबा, तो एक रील बनवतोय जो स्वतः पाटील नाही, मराठा नाही, जो टोमणे मारतो पाटलांना. हे ज्यांच्या बुडाला मिरच्या लागलेल्या आहेत. असं तर नाही ना की बाबा तुमच्या बायका नाचल्या आणि तुम्हाला त्याची फार जास्त कल्पना आहे की बाबा कसा आमच्या बायकांनी नाचून पाटलांच्या जमिनी लुबाडल्या, त्यांच्या इस्टेटी लुबाडल्या. ज्यांना वाटतं की पाटलांनी बायका नाचवल्या, कदाचित ह्या त्यांच्याच बायका असतील ज्या नाचल्या. म्हणजे अप्सरा तंत्राचा वापर करून तुम्ही आमच्याच जमिनी घेतल्या घेऊ, तुम्ही आमच्या संपत्त्या घेतल्या, असाच त्याचा अर्थ होईल. असं बोलायला भाग पाडताय तुम्ही थेट जातीवाचक अशा पद्धतीचे जे स्टेटमेंट करतात. काही वर्षांपूर्वी, म्हणजे 2018चा विषय आहे, एक भाषण गाजलं होतं लातूरला. एका दलित समाजाच्या मुलीने अशाच पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं मराठ्यांच्या संदर्भात, आणि त्याच्यावर उत्तर म्हणून आमचे मित्र ये शिरवट यांनी एक पोस्ट लिहिली होती. त्या मुलीचं तर काही झालं नाही, आणि आज ते लातूरचं भाषण कुठेही उपलब्ध नाही, यूट्यूबवर वगैरे. जुन्या काही लोकांकडे ते संग्रहित असेल तर असेल, ज्यांच्यावर केसेस झाल्या त्याच्यानंतर त्या लोकांनी ते संग्रहित ठेवलं असेल. पण त्या भाषणाचा उल्लेख करून आमच्या भावाने जी पोस्ट लिहिली होती या शिरवटे पाटलांनी, 15 दिवसासाठी त्यांना अरेस्ट झालं, जेलमध्ये घालावं लागले ॲट्रॉसिटी ॲक्टच्या अंतर्गत. म्हणजे जेव्हा तुम्हाला कोणी अशा पद्धतीनं तुमची इज्जत काढतं आणि तुम्ही त्या इज्जत काढल्यानंतर त्याचं जेव्हा प्रत्युत्तर देता, ते प्रत्युत्तर मात्र जातीवादी होतं. म्हणजे प्रश्न विचारलेला आहे जातीवर, तो जातीवाद नाही आहे, पण त्याचं उत्तर जे दिलं जातं ते जातीवादी आहे. हे समीकरण काय आहे हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कोणी यावर टिचकी मारून जावं अशी आज मराठा समाजाची अवस्था झालेली आहे का? पाटलांनी बायका नाचवल्या. मग जमसा पाटलांनी असं म्हटलं, हो नाचवल्या बाबा, तुझ्याच घरच्या नाचल्या असतील, तुला जास्त माहिती आहे. मग वादाचा विषय होईल ना. आणि ज्या व्यक्तीला उद्देशून बोललेला आहे त्याच्या जातीवर तो विषय जाईल. तो जर का दलित असला तर ॲट्रॉसिटी टाकेल, दलित नसला, जर का ओबीसी प्रवर्गातून असला तर बघा हे ओबीसींच्या बायका नाचवण्याच्या गोष्टी करतायत, आम्हाला कमी समजतात, आम्हाला खालचं समजतायत. मग छगन भुजबळांना अधिक बोलायला ते रान मोकळंच आहे की बघा हे लोक आम्हाला खालचे समजतायत, बघा कशा पद्धतीने सांगतात की आम्ही तुमच्या बायका नाचवल्या अभिमानाने. पण हे बोलायला भाग कोण पाडतंय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ही जी पाटलाची इमेज आहे, ही इमेज अशी कोण बिल्डअप केलेली आहे? निळू फुलेंचा जो पाटील आहे, किंवा त्या शिंदेंनी जे गाणं म्हणून पाटील रंगवलेलं आहे, बाई वाड्यावर या वगैरे वगैरे, ना तो आनंद शिंदे पाटील आहे ना निळू फुले पाटील होते. निळू फुले एक उत्तम नट होते, चांगले नट होते, पण निळू फुलेंनी जो पाटील रंगवलाय, खास करून पश्चिम महाराष्ट्रातला पाटील, मी काही पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांना दोष देत नाहीये, पण त्या लोकांनी ते सहन सुद्धा केलं. विदर्भात तसे पाटील नसतात सुद्धा, ज्या पद्धतीनं पाटील रंगवल्या गेलाय. अहो, पिढ्यांचे वारकरी आहेत आमच्याकडे. हा जो ज्या पद्धतीचा बाई बाटलीवाला हा पाटील जो रंगवला, हा फक्त पाटीलच असतो का? कित्येक वेगवेगळ्या जातीमध्ये ह्या वृत्तीची लोक आपल्याला सापडतात, पण कधीच मराठा समाजाने त्याला विरोध केला नाही, विरोध दर्शवला नाही. कथा, कादंबऱ्या, चित्रपटांनी नेहमीच मराठा समाजाला अशा पद्धतीने रंगवलं. पण ह्याची कधी दुसरी बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला का? हा जो सरंजामी वृत्तीचा मराठा आहे, हा 100त किती टक्के असेल? 10%, 15%, 20%.
सैराट सारख्या चित्रपटांपर्यंत, म्हणजे निळफुलेंच्या चित्रपटांपासून ते सैराट सारख्या चित्रपटांपर्यंत पाटलाची ज्या पद्धतीची इमेज समाजामध्ये मांडली गेलेली आहे ती किती गंभीर आहे, हा विचार कधी आपण केला का? या सैराट चित्रपटामध्ये पाटलाची ज्या पद्धतीची इमेज, ज्या पद्धतीची त्याची प्रतिमा मांडलेली आहे, त्याला जेव्हा काही घटकांनी विरोध केला मराठा समाजाच्या, तेव्हा मराठ्यांची म्हणवल्या जाणारी एक संघटना, जी की मराठ्यांची नाही, संभाजी ब्रिगेड, याने सैराट चित्रपटाच्या समर्थनार्थ बाईक रॅली काढली. खरोखर मराठ्यांसाठी ही लाजिरवाणी बाब आहे. आजही मराठा समाजाची कुठलीही स्वतंत्र संघटना नाहीये जी मराठ्यांच्यासाठी काम करते. मराठा सेवा संघ जर तुम्ही म्हणाल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक बातमीचं कात्र ते बऱ्याचदा फिरतं, सगळीकडे फिरतं. त्यामध्ये पुरुषोत्तम खेडेकरांनी हे स्पष्ट केलंय की शिवधर्माचा अंतिम पाया हा बौद्ध धम्मातच. म्हणजे हे धर्म परिवर्तनासाठी सुरू केलेली ही जी संघटना आहे मराठा सेवा संघाचा, मराठ्यांशी काही तत्वता संबंध नाही. या संघटनांनी सैराट सारख्या चित्रपटांच्या मधल्या त्या वृत्तीला समर्थन दिलंय की कशा पद्धतीने पाटील हा समाजाचं शोषण करतो. अशा पद्धतीने समर्थनार्थ रॅल्या काढून यांना काय सुचवायचं आहे? विरोध प्रदर्शन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, हक्क आहे. तुम्ही ह्या अशा पद्धतीच्या चित्रपटांमध्ये पाटलाला ह्या पद्धतीने रंगवलं, त्यासाठी तुम्ही विरोध करू शकता. पण त्याचं समर्थन करणे म्हणजे, आणि ते सुद्धा मराठा समाजाकडून आणि मराठ्यांच्या संघटनेकडून होणं, याला तुम्ही काय म्हणाल? आज याचा परिणाम काय झालेला आहे की पाटलांची ही जी इमेज आहे ही मान्य करून घेतलेली आहे. पाटलांना, मराठ्यांना अपराध गंडामध्ये जगवल्या जाते. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडचे सगळे कार्यक्रम तुम्ही बघा. कशा पद्धतीने मराठा बहुजन आहे, कशा पद्धतीने मराठा शूद्र आहे, हे पण एकीकडे सांगितलं तर, दुसरीकडे सांगितलं तर कशा पद्धतीने शंभूराजेंच्या मृतदेहाचे तुकडे शिवण्याची वेळ आली तेव्हा कशा पद्धतीने पाटील बायकोच्या पदरात लपला, दुसरीकडे हे पण सांगण्यात येतं. आणि सोबतच हे पण सांगण्यात येतं की कशा पद्धतीने सरंजानी वृत्तीने मराठ्याने लोकांचा छळ केलेला आहे, शोषण केलेलं आहे, ह्याच संघटनांच्या मार्फत, ज्या स्वतःला मराठ्यांच्या संघटना म्हणवतात. म्हणजे तो शोषकही आहे आणि तो शोषितही आहे. त्याचं शोषण कोणी केलंय? तर ब्राह्मणाने केलंय. आणि त्याने काय केलंय? तर इतर समाजांचं, घटकांचं शोषण केलंय. अशा पद्धतीने प्रचंड संभ्रमावस्थेत हा जो मराठा टाकलेला आहे, हा एका षड्यंत्रपूर्वक, फार विचारपूर्वक चित्रपटांच्या, कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून मराठा समाजाचं क्षत्रियत्व काढून घेऊन तो कसा नालायक आहे, त्याने कशा पद्धतीने बायका नाचवलेल्या आहेत, त्याने कशा पद्धतीने शोषण केलेलं आहे, त्याने कशा पद्धतीने पुरुषार्थहीन तो आहे, कशा पद्धतीने तो बायकोच्या पदरात लपतो, अशा पद्धतीची इमेज समाजामध्ये पाटलाची, मराठा समाजाची करून ठेवलेली आहे. याचा विचार, याचा सारासार विचार आपण करणं गरजेचं आहे. दुर्दैवाने तो विचार समाजात कुठेही होताना दिसत नाही. मराठा दाखवताना तुम्ही इतर उदाहरणं तुम्हाला कधी दिसत नाहीत का? निवृत्ती महाराज वक्ते, हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज वक्ते मराठा होते. पार मिशीला पीळ देऊन ते सांगायचे की गडीवरचा पाटील आहे मी. आयुष्यभर 4 मानाची कीर्तनं त्यांच्याकडे होती. त्यांनी जिथे जिथेही कीर्तन केलं, त्यांनी भरपूर कीर्तन केली. तुम्हाला त्यांची कीर्तनं सुद्धा उपलब्ध आहेत. किती मानधन घेतलं हो निवृत्ती महाराज वक्तींनी. स्वतः ज्या पद्धतीने त्यांनी मुलं शिकवली, ज्या पद्धतीने ते मुक्ताई मठ त्यांनी चालवला, ज्या पद्धतीने त्यांनी लोकांना जागृत केलं, शिक्षण दिलं, कीर्तनं केली, ज्या पद्धतीने त्यांनी अध्यात्मासाठी, वारकरी संप्रदायासाठी स्वतःचं जीवन वेचलं, किती संपत्ती कमावली त्या माणसाने. वैराग्य मूर्ती होते निवृत्ती महाराज वक्ते. कुठल्याही पद्धतीचा धनसंचय त्यांनी कधी केला नाही. अशा पद्धतीचा मराठा तुम्ही कधी समाजाला दाखवता का? कधी अशा पद्धतीचा मराठा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला का? जो मराठा समाज जास्तीत जास्त वारकरी संप्रदायामध्ये आहे, ज्या मराठा समाजाने जास्तीत जास्त वारकरी संप्रदाय जगवला, वाढवला, घराघरापर्यंत पोहोचवला, अशा पद्धतीचा मराठा तुम्ही कधी दाखवण्याचा प्रयत्न केला का? ज्या शेगाव संस्थांच्या शिस्तीचं उदाहरण आपण संपूर्ण समाजाला देतो, संपूर्ण जगाला शेगावचं एक शिस्तीचं, शेगावची स्वच्छता, शेगाव संस्थांचा जो कारभार आहे, त्याचं एक आदर्श उदाहरण, जे संपूर्ण जगापुढे एक आदर्श संस्थान आहे शेगाव संस्थान. त्या शेगाव संस्थानचे अध्यक्ष कोण होते हो, ज्यांनी हे इतका चांगला डोलारा उभा केला? ते शिवशंकर पाटील. ते सुद्धा मराठा आहेत. याच्याबद्दल कधी कोणी भाष्य करतं का? अशा पद्धतीचा मराठा कधी कथा, कादंबऱ्या आणि चित्रपटांमधून आम्हाला समोर आलेला आहे का? अशा पद्धतीचा मराठा, अशा पद्धतीचा पाटील कधी आम्हाला दाखवण्यात आलेला आहे का? आजपर्यंतचा सगळ्यात सक्षम गृहमंत्री आर पाटील, अशा पद्धतीचा पाटील आम्हाला कधी कोणी दाखवला का? ज्याने सगळ्यात जास्त नक्षलवाद्यांच्या मुसक्या ओढल्या, ज्या व्यक्तीने अर्बन नक्सलिझम असो किंवा जंगलातील नक्सलिझम असो, सगळ्या नक्षल्यांच्या मुसक्या आवडल्या, आणि ज्या व्यक्तीने अत्यंत कार्यक्षम पद्धतीने कारभार राबवला, असे आर. अत्यंत साधं जीवन ते जगलेत. अशा पद्धतीचा आर पाटील, अशा पद्धतीचा मराठा आमच्या पुढे कधी कोणी उभा केला का? अशा पद्धतीचा पाटील आमच्या पुढे कधी कोणी उभा केला का? आमचे बापू नारायण बापू शिंदे, हरिभक्त परायण नारायण बापू शिंदे, परत एक वैराग्य मूर्ती, गावाच्या गावं सुधरवली माणसाने. माऊली ज्ञानोबारायांचं मंदिराची स्थापना केली. जिथे मी राहतो गेल्यानंतर, विदर्भामध्ये मी जर गेलो तर पुसदमध्ये मी ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांचं मंदिर आहे.
गावाच्या गावात निर्व्यसनी केली, गावाच्या गावात लोकांना भक्ती मार्गाला लावलं. अशा व्यक्ती, ज्या व्यक्तीला संपत्तीचा मोह नाही, ज्याला वैराग्य मूर्ती म्हटलं जातं, असे आमचे बापू, ते सुद्धा मराठा समाजाचे आहेत, ते सुद्धा पाटील आहेत. अशा पद्धतीचे पाटील कधी दाखवण्याचा प्रयत्न केला का हो आम्ही? नेहमी पाटील अशा पद्धतीनं दाखवायचा की तो पैसे उधळतो, नेहमी अशा पद्धतीनं पाटील दाखवायचा की तो बाया नाचवतो. आणि त्याला कारणीभूत सुद्धा कोण आहे? तर त्याला कारणीभूत सुद्धा आपण इतरांच्याकडे दोषारोपण केल्यापेक्षा आपण स्वतःकडे बघणं गरजेचं आहे. आपण इथे कर्णी सेनेचं उदाहरण घेऊ राजस्थानमधल्या. राजस्थानमध्ये कर्णी सेना ही राजपुतांची सेना आहे. मराठ्यांना राजपुतांचं उदाहरण घ्यावं लागतंय. इतिहासामध्ये तुम्ही बघा, मराठ्यांनी ज्या पद्धतीचं शौर्य गाजवलेलं आहे, ज्या पद्धतीने मराठ्यांनी कधी सरेंडर केलं नाही, ज्या पद्धतीने मराठ्यांनी कधी हात मिळवणी केली नाही, सळो की पळो करून सोडलं, मुघलांना असो की इतरांना असो. पण आज रोजी राजपुतांनी ज्या पद्धतीने स्वतःची आणबाण शान राखलेली आहे कर्णी सेनेच्या माध्यमातून, का? कारण की त्यांची संघटना ही देव देश धर्माशी एकनिष्ठ आहे. ते राणा प्रतापांना आजही धर्मयोद्धा म्हणून संबोधतात. पण आज सेक्युलरिझमचा किडा मराठ्यांना असा चावलेला आहे की, आणि यांचा पुरुषार्थ फक्त ब्राह्मणांना शिव्या देण्यापुरताच मर्यादित केलेला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा संघटनांनी. आज ज्या पद्धतीने हे म्हातारं बोललं, हे म्हातारं जर का मराठ्याच्या ऐवजी जर का ब्राह्मण असतं तर काय झालं असतं? त्याचं घर पेटून दिलं असतं मराठ्यांनी, लक्षात ठेवा. सदावर्तीची गाडी फोडली ना, सदावर्तीची गाडी का फोडली माहिती आहे का? कारण की तो अशा संघटनेशी संलग्न आहे, अशा पक्षासोबत संलग्न आहे ज्याचं नाव आहे भाजपा. RSS असो, भाजपा असो, ही संघटना किंवा यांच्याशी संलग्न लोक किंवा सत्तेतली जी लोक आहेत, त्यांच्यावर हात उचलायला, त्यांच्यावर शाई फेकायला आमची पोरं जितक्या ताकदीनं पुढे येतात, दुर्दैवाने इतर वेळी आमची पोरं तितक्या ताकदीनं पुढे येताना आम्हाला दिसतात का हो? अजिबातच नाही. हे बघा, हा संघर्ष कसा उभा करून दिलेला आहे. आज आता भाजपाला सुद्धा ही राजकीय गणितं समजलेली आहेत. त्यांनी छगन भुजबळ दिलाय समोर उभा करून. कारण की जर का छगन भुजबळच्या ऐवजी जर का त्यांनी देवेंद्र फडणवीसच तिथं ठेवले असते तर मराठ्यांनी आतापर्यंत उडून 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 रान मोकळं करून टाकलं असतं. ज्या पद्धतीने मराठ्यांना अपराधगंड, ज्या पद्धतीने मराठ्यांमधला न्यूनगंड जागवलेला आहे, ते फक्त ब्राह्मणांवरच शिवीगाळ करू शकतात, ते फक्त ब्राह्मणांना शिव्या देऊ शकतात, ते फक्त ब्राह्मणांवर चढू शकतात. अशा पद्धतीची परिस्थिती आज समाजामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे. कर्णी सेनेचं मात्र तसं नाही. आज कोणाची मजाल नाही राजस्थानमध्ये की राणा प्रतापांना कमी दाखवून अकबराचं उदात्तीकरण करू शकेल. पण महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाच्या थडग्यावर जेव्हा फुलं वाहल्या जातात तेव्हा त्याचा विरोध करणाऱ्या मराठ्यांना 6-6 महिने जेलमध्ये राहावं लागतं. आज इथे टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली जाते, औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जाते, तिथं मराठा काहीच करू शकत नाही. कारण करणारे ब्राह्मण नाहीये. क्षात्र तेजहीन जो मराठा जो समाज जे केलेला आहे तो आजपर्यंत ह्या मराठा संघटनांनीच केलेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कुठल्याही पद्धतीचं धार्मिक अधिष्ठान आपल्याकडे नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे जो करील त्याचे, पण तिथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे अधिष्ठानच आपल्याकडून काढून घेतलेलं आहे. म्हणून हा क्षात्र तेजहीन मराठा आपल्याला आज समाजामध्ये दिसतोय. इतर वेळी इतर समाज, मग तो लक्ष्मण माने असो की जो म्हणतोय की बाबा आम्हाला आता मराठ्यांच्या पुरी बायका नाचवायच्या आहेत, तेव्हा मात्र मराठा समाजाची प्रतिक्रिया काय होती? लगेच कोणता कोश्यारी बोलला तर आमचं रक्त सळसळतं. पण जर का कोश्यारीच्या ऐवजी जर का राम पुनियांनी बोलला की 7,000ची मनसबदारी भेटली असती तर छत्रपती शिवाजी महाराजांची चाकरी केली असती तेव्हा आमचं रक्त शांत होत असेल, तर समजून जायचं की आपलं रक्त बाटलेलं आहे, आपण बाडगे झालेलो आहोत. सर्वांप्रती समभाव आमच्या ठिकाणी आहे का? सर्वांच्या प्रती समभाव आमच्या ठिकाणी रुजलाय का? आपण सगळ्यांना सारखी वागणूक देऊ शकतो का? की फक्त ब्राह्मणांवरच चढाई करण्यासाठी आपलं क्षात्रजी शिल्लक आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हेच कारण आहे की आज लोकांची हिंमत इथपर्यंत पोहोचली आहे की मराठ्यांनी फक्त बायका नाचवल्या. याच्या कारण मीमांसा आपण केली पाहिजे. ज्या दिवशी धर्महीन झालाय मराठा समाज त्या दिवशीपासून मराठ्याचं पतन सुरू झालेलं आहे. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे की मराठ्यांनी कधी बायका नाचवल्याच नाहीत किंवा ती प्रवृत्ती मराठ्यांमध्ये नाहीच, पाटलांमध्येच नाही, अशातलाही काही भाग नाही. काही महाभाग अजूनही आहेत. गौतमी पाटीलचे कार्यक्रम जेवढे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये ऑर्गनाईज होतात त्या सगळ्या कार्यक्रमांची एक यादी करा. त्या सगळ्या कार्यक्रमांचे ऑर्गनायझर पहा. सगळ्यात जास्त कोणता समाज असतो? तुम्हाला दुर्दैवानं सांगतो, तो मराठा समाजाचा सगळ्यात जास्त असतो. पण त्याच्यातही त्या ज्याही लोकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे त्या लोकांचं ते कुठल्या पक्ष संघटनेशी जुळलेले आहेत हे सुद्धा तुम्ही बघा. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, समस्त हिंदू आघाडी, अशा संघटनांच्या लोकांनी गौतमी पाटीलचा कार्यक्रम ऑर्गनाईज केल्याचं मला दाखवून द्या तुम्ही. एकात दुक्कट घटना असतीलही, कारण की आमच्या संघामध्ये सुद्धा जोशीले आहे. तुम्हाला माहिती आहे मी संघावर सर्वात जास्त टीका करतो कारण की तो आमचा आहे. म्हणजे तुझ्यावर मी टीका करणार कारण की तू माझा आहेस, ही वृत्ती आहे आमची. भाजपावर, संघावर माझी टीका याच्यासाठी असते. पण मला आज याची गॅरंटी आहे की बाबा
संघ म्हणजे काय, सेवा सुरक्षा संस्कारमध्ये हा जो संस्कार हा जो विषय आहे ना, हा धर्मातूनच येतो, हा वारकरी संप्रदायातूनच येतो. कुठलाही वारकरी संप्रदायाचा व्यक्ती गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवणार नाही. कुठल्याही संघाच्या शाखेत जाणारा व्यक्ती ठेवणार नाही. बजरंग दलमध्ये काम करणारा व्यक्ती ठेवणार नाही. काय तर ह्या संघटनांमध्ये जाऊन पोरं वाया जातात, ह्या संघटनांमध्ये जाऊन पोरं दगड उचलतात, ह्या संघटनांमध्ये माती फिरतात. अच्छा, आणि तो अमोल शिंदे कुठल्या संघटनेत होता रे, ज्यानं संसदेवर हल्ला केला? आज आपण स्वतःला तपासलं पाहिजे की आम्ही धर्माशी किती एकनिष्ठ आहोत. आणि त्या सगळे लोक जी आज गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवतात, गौतमी पाटील एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून ठेवतो, त्यांचं माझं काही व्यक्तिगत वैर नाही आहे. पण जेही बाया नाचवण्याचा कार्यक्रम ठेवतात त्या कुठल्या पक्ष संघटनेशी संलग्न आहेत हे सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे. आणि तो सगळा समाज मराठा आहे का हे सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे. धर्माशिवाय संस्कार नाही आणि संस्काराशिवाय नैतिकता नाही, लक्षात घ्या. मराठा समाज हा नीतिमान आहे, नैतिक आहे. बहुतांश मराठा समाज हा नीतिवान आणि नैतिक आहे. थुकरट आणि थोडक्या मोजक्या उदाहरणासाठी, मोजक्या सरंजामी मराठ्यांसाठी संपूर्ण मराठा समाजाला तुम्ही वेठीस धरू शकत नाही. आजही धर्माला मानणारा, धर्माची प्रतिष्ठा जपणारा मराठा समाज आज आपल्या देशामध्ये आजही जागृत आहे. त्याच्यासाठी धर्माचं अधिष्ठान असलेल्या संघटना बनणं आणि त्या संघटनांशी संलग्न मराठा समाजाने असणं फार गरजेचं आहे. धर्म मेला, संस्कृती मेली, परंपरा मेली, तर राष्ट्र मरेल, लक्षात ठेवा. आजही जर का आपल्याला आपली अस्मिता जागृत ठेवायची आहे तर असल्या थुकरट संघटनांच्या नादी लागून आपल्याला चालणार नाही. आपल्याला धर्मनिष्ठा, आपल्या संप्रदायासोबत, माऊली ज्ञानोबा जगद्गुरू तुकोबारायांसोबत, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांसोबत, समर्थ रामदास स्वामींसोबत एकनिष्ठ असलेला, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलेला धर्म आचरणारा मराठा समाजाचा आज या महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं खळगहस्त बनून या संपूर्ण देशाचं संरक्षण करू शकतो. त्यामुळे धर्माशी एकनिष्ठ समाज जो आहे आणि जो आहे मराठा समाज, बहुतांश मराठा समाज आहे, बोटावर मोजण्या इतकी नावं घेऊन त्या संपूर्ण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका. जे लोक स्वतः कधी पाटील नव्हते, जे लोक स्वतः कधी मराठा नव्हते, अशा लोकांच्या कथा कादंबऱ्या वाचून, अशा लोकांनी रंगवलेली पात्र वाचून, अशा लोकांनी रंगवलेली गाणी ऐकून तुम्ही मराठा समाजाला जज करण्याचं महापातक करू नका. आज या मराठा समाजानेच महाराष्ट्राचं संरक्षण केलेलं आहे. आज या मराठा समाजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केलेली आहे. त्या समाजाचे उपकार समजा. नसताना उपकार समजायचे तर निदान मोठा बंधू आहे मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये, तुम्ही मान्य करा किंवा नाकारा किंवा काही करा. हा संघर्ष सुरू आहे. या संघर्षामध्ये एखादा शब्द इकडे तिकडे होणं साहजिक आहे. पण पार बायका नाचवल्या आणि अतिशय खालच्या पातळीत जाऊन आरक्षण कोणाला मागतोय? तुम्हाला मागतो का बाबा आम्ही? कशाला तुम्ही बायका नाचवल्या, नमक्या ढमक्या गोष्टी करताय? सरकारशी आरक्षणाचा लढा आहे, सरकारसोबत भांडू द्या. सनदशीर मार्गाने हा लढा चाललेला आहे, सनदशीर मार्गाने चालू द्या. कशाला उगाच लोकांच्या इज्जती काढताय आणि स्वतःची घालवून घेताय? असे धंदे बंद करा. मराठा समाजाला हा सन्मानास पात्र आहे, याचा सन्मानच झाला पाहिजे. पाटलांचा सन्मानच झाला पाहिजे. उगाच पाटलांच्या नावावर ठिकऱ्या फोडून, त्यांना कमी अधिक उणं बोलून, त्यांची उणीधुणी काढून पाटलांचं मस्तक ठणकवू नका. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.